गोष्टीचे नाव आहे चांगल्या सवयी. अक्कू आणि बक्कू नावाचे दोन बोके होते. अक्कू आणि बक्कू छान एकत्र खेळायचे, अभ्यास करायचे. अक्कू खूप नीटनेटका आणि टापटीप होता. आपली सगळी खेळणी, वह्या, पुस्तके नेहमी जागेवर ठेवायचा. बक्कू मात्र अगदी निराळा होता. आपली पुस्तके आणि इतर वस्तू कधीही जागेवर नाही ठेवायचा. सकाळी अक्कू शाळेत जाताना अक्कूचे सगळे आवरलेले असायचे. का माहित आहे का? कारण तो सगळे दप्तर आदल्या दिवशीच भरून ठेवायचा. पण बक्कू मात्र अगदी उलट करायचा. सकाळी उठून दप्तर भरत बसायचा आणि मग काय, शाळेला उशीर व्हायचा. बक्कूला आई याच सवयीमुळे सारखी ओरडायची, अरे बक्कू, वेळच्या वेळी कामे करत जा. पण बक्कूला त्याचा राग यायचा. एकदा बाईंनी शाळेत छान चित्र काढून आणायला सांगितले. बक्कूला चित्र काढायला खूप आवडायचे. अक्कू आणि बक्कू आदल्या दिवशी छान चित्र काढतात. नेहमीप्रमाणे अक्कू आपले काढलेले चित्र व्यवस्थित बॅगेत भरतो. बक्कू मात्र उद्या सकाळी भरेन असे म्हणून झोपून जातो. सकाळ होते. रात्रीच दप्तर भरल्यामुळे अक्कू पटकन तयार होतो. बक्कू मात्र आवरत बसतो. तेवढ्यात शाळेची बस येते. बक्कू पटकन बॅगेत सगळे कोंबतो आणि निघतो. शाळेत पोचल्यावर बाईंना चित्र द्यायला बक्कू दप्तर उघडतो. बघतो तर काय, चित्राचा कागद घरीच राहतो आणि रिकामा कागद शाळेत आणला जातो. बक्कू आता मात्र रडू लागतो आणि इथून पुढे असे कधीही नाही वागायचे असे तो ठरवतो. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं? चांगल्या सवयी कधीही वाया जात नाहीत.